Hello students, we continue with chapter number 3, permutations and combinations. लास्ट लेक्चर मध्ये आपण ऍडिशन प्रिन्सिपल आणि मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल पाहिलं होतं. ऍडिशन प्रिन्सिपल जेव्हा ऑर येईल तेव्हा यूज करायचा आणि मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल जेव्हा बोथ द थिंग्स ऑकर्स होतील तेव्हा यूज करायचे. म्हणजे अँड जेव्हा येईल तेव्हा मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल यूज करायचा आणि जेव्हा ऑर येईल तेव्हा ऍडिशन प्रिन्सिपल यूज करायचं. ओके, आता ऍक्टिव्हिटी आहे पहा. फर्स्ट, सुरेश हॅज 4 pencils and 2 erasers. He wants to take 1 pencil and 1 eraser for the examination. Can we find the number of ways in which he select a pencil and an eraser? ओके, सुरेशकडे 4 pencils आहेत आणि 2 erasers आहेत. He wants to take 1 pencil. काय घ्यायचे त्याला? 1 pencil घ्यायचे and 1 eraser for the examination. Can we find the number of ways in which he can select a pencil and an eraser? Okay, त्याला एक पेन्सिल घ्यायची आणि एक इरेजर घ्यायचंय. त्याच्याकडे पेन्सिल्स 4 आहेत. किती पेन्सिल्स आहेत? 4 पेन्सिल्स आहेत. त्याला एक चूज करायची आहे. म्हणजे त्याच्याकडे किती नंबर ऑफ वेज झाले? 4 पेन्सिल्स पैकी तो कोणती एक पेन्सिल घेईल. ओके, म्हणजे त्याच्याकडे नंबर ऑफ वेज किती आले? 4 नंबर ऑफ वेज. 4 पेन्सिल्स पैकी तो कोणती एक पेन्सिल घेईल. फर्स्ट वाली घेईल किंवा सेकंड वाली घेईल किंवा थर्ड वाली घेईल किंवा फोर्थ वाली घेईल. म्हणजे त्याच्याकडे नंबर ऑफ वेज किती आले? 4 नंबर ऑफ वेज आले. अजून त्याला काय चूज करायचंय? 2 इरेजर्स आहेत. टोटल नंबर ऑफ इरेजर्स किती आहेत? 2 आहेत. त्यापैकी त्याला एकच इरेजर चूज करायचं. 1 इरेजर. 1 इरेजर घेण्यासाठी त्याच्याकडे किती नंबर ऑफ वेज येतील? 2 इरेजर आहेत. तो फर्स्ट वाला इरेजर घेईल किंवा सेकंड वाला इरेजर घेईल. म्हणजे त्याच्याकडे किती नंबर ऑफ वेज झाले? 2 झाले. 2 इरेजर पैकी एक इरेजर घेण्यासाठी त्याच्याकडे किती वेज आहेत? 2 वेज आहेत. ओके, आता त्यांनी काय विचारले पहा. फाइंड द नंबर ऑफ वेज इन विच ही कॅन सिलेक्ट अ पेन्सिल अँड अन इरेजर. त्याला पेन्सिल पण पाहिजे आणि अँड आहे आणि इरेजर पण पाहिजे. पेन्सिल पण पाहिजे आणि इरेजर पण पाहिजे. जेव्हा अँड येतं तेव्हा आपण काय घेतो? मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल घेतो. therefore by multiplication principle by multiplication principle 4 into 2. 4 पेन्सिल्स साठी नंबर ऑफ वेज आहेत आणि 2 इरेजर साठी नंबर ऑफ वेज आहेत. म्हणजे टोटल नंबर ऑफ वेज किती झाले? 4 into 2 8 नंबर ऑफ वेज आले. ओके, नाउ सेकंड ऍक्टिव्हिटी पहा काय आहे. सुनील हॅज 4 ball pens of one company. 4 ball pens of one company and 3 ball pens. 3 ball pens of another company. 3 ball pens of another company. In how many ways? In how many ways can he select a ball pen? He select a बॉल पेन. आता पहा सुनीलकडे काय काय आहे? 4 बॉल पेन्स आहेत एका कंपनीचे. 3 बॉल पेन्स आहेत अनदर कंपनी म्हणजे दुसऱ्या कंपनीचे 3 बॉल पेन्स आहेत. इन हाऊ मेनी वेज कॅन ही सिलेक्ट अ बॉल पेन. त्याला एकच बॉल पेन काय करायचंय? सिलेक्ट करायचंय. पण त्याच्याकडे ऑप्शन्स किती आहेत? सुनील हॅज 4 बॉल पेन्स. 4 बॉल पेन्स ऑफ वन कंपनी. एका कंपनीचे किती बॉल पेन्स आहेत? 4 बॉल पेन्स आहेत. दुसरी एक कंपनी आहे पहा त्याच्या किती पेन्स आहेत? ते 3 बॉल पेन्स ऑफ अनदर कंपनी. ओके, एका कंपनीचे 4 बॉल पेन्स आहेत, दुसऱ्या कंपनीचे 3 बॉल पेन्स आहेत. त्याला सिलेक्ट करायचंय अ बॉल पेन. म्हणजे त्याला एकच बॉल पेन सिलेक्ट करायचंय. म्हणजे तो ह्या कंपनीचा एक बॉल पेन सिलेक्ट करेल किंवा ह्या कंपनीचा एक बॉल पेन सिलेक्ट करेल.
म्हणजे ही सिलेक्ट अ बॉल पेन ऑफ दिस कंपनी और दिस कंपनी, म्हणजे और आले म्हणजे आपण कोणतं प्रिन्सिपल यूज करणार आहे, ऍडिशन प्रिन्सिपल. ओके, ह्या आधीच्या ऍक्टिव्हिटी मध्ये अँड आला होता म्हणजे आपण मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल यूज केला. आता ही जी ऍक्टिव्हिटी आहे त्यामध्ये आलंय हे बॉल पेन ह्या कंपनीचा बॉल पेन चूज करेल किंवा ह्या कंपनीचा बॉल पेन चूज करेल. म्हणजे आपण कोणतं प्रिन्सिपल यूज करणार आहे, ऍडिशन प्रिन्सिपल. आता ह्या कंपनीचे बॉल पेन चूज करण्यासाठी त्याच्याकडे किती नंबर ऑफ वेज आहे, 4 बॉल पेन्स आहेत. म्हणजे त्यापैकी एक कोणताही तो घेऊ शकतो. म्हणजे किती ऑप्शन्स आहेत, किती वेज आहेत, 4 नंबर ऑफ वेज आहेत. ओके, 4 बॉल पेन्स पैकी एक बॉल पेन घेण्यासाठी त्याच्याकडे किती वेज झाले, 4. 3 बॉल पेन्स मधनं एक बॉल पेन चूज करायचं म्हणजे किती नंबर ऑफ वेज झाले, 3 नंबर ऑफ वेज झाले. 3 बॉल पेन मधला एक कोणताही घे. ओके, सो आता देअरफॉर बाय ऍडिशन प्रिन्सिपल कोणतं प्रिन्सिपल यूज करणार तुम्ही, ऍडिशन प्रिन्सिपल. म्हणजे ह्या कंपनीचा बॉल पेन घेईल किंवा ह्या कंपनीचा बॉल पेन घेईल. म्हणजे किती आले पहा, 4 आणि हे प्लस 3 म्हणजे 7 नंबर ऑफ वेज आहेत की तो बॉल पेन काय करेल, चूज करेल. सॉल्व एक्झाम्पल्स घेते. सॉल्व एक्झाम्पल्स मधला फर्स्ट एक्झाम्पल आहे पहा काय आहे, फ्रॉम द फिगर below find the total number of roots from A to B फिगर दिलेली पहा त्यांनी, फिगर दिलेली आहे अशी. इथे ए आहे, इकडे बी आहे, वरती एन आहे इथे, आणि इकडे 3 वेज आहे. इथे एस आहे, इथं सी, इथं डी, इथं ई एफ जी आहे, इथे 2 इकडे रूट्स आहेत एच आणि आय. ओके, आता पहा त्यांनी एक फॉर एक्झाम्पल रूट दिलेला आहे त्यांनी ए टू डी, डी टू एन आणि एन टू ई अँड ई टू बी. हा रूट त्यांनी दिलेला आहे. ओके, हा रूट दिला ए टू डी टू एन आणि एन टू ई, ए टू डी, डी टू एन, एन टू ई असं आणि ई टू बी. हा रूट त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आता आपल्याला ए टू बी किती टोटल नंबर ऑफ रूट्स आहेत ते आपल्याला पाहायचे. आता ए टू एन किती रूट्स जातील पहा, ए टू एन ला किती रूट्स आहेत, किती रूट्स येतील, इकडनं जाऊ शकता, इकडनं जाऊ शकता. ए सी एन किंवा ए डी एन हे 2 रूट्स आहेत. म्हणजे ए टू एन जाण्यासाठी किती रूट्स आहेत तुमच्याकडे, 2 रूट्स आहेत. एन टू बी पहा, एन टू बी साठी किती रूट्स येतील, तुम्ही असंही जाऊ शकता, असं जाऊ शकता किंवा असं जाऊ शकता. म्हणजे तुमच्याकडे किती वेज आहेत, 3 वेज आहेत. म्हणजे 3 रूट्स आहेत एन टू बी ला. लक्षात आलं, ए टू एन ला 2 नंबर ऑफ वेज, एन टू बी ला 3 आहेत. म्हणजे टोटल ए टू बी किती झाले, ए टू बी किती रूट झाले टोटल, 2 into 3 म्हणजे 6 नंबर ऑफ वेज. हे झाले अप्पर पोर्शन. आता लोअर पोर्शन पहा, ए टू बी साठी मध्ये एस हे थ्रू एन आहे इथे, ए टू बी थ्रू एन, थ्रू एन. आता थ्रू एस किती रूट्स जातात ते पाहूयात. ए टू एस साठी किती रूट्स आहेत, ए टू एस साठी किती रूट आहे, 1च रूट आहे. ओके, ए टू एस. आता एस टू बी किती रूट्स जातात पहा, एस टू बी किती रूट्स जातात, एस टू बी हा असा एक आहे, असा एक, एस एच बी, एस आय बी. म्हणजे किती रूट्स आहेत टोटल, 2 रूट्स. ओके, सो ए टू बी थ्रू एस किती रूट झाले, ए टू बी थ्रू एस रूट्स किती झाले,
A to B through X. किती रूट्स आहेत? 1 into 2. 1 into 2 म्हणजे 2 नंबर ऑफ वेज. ओके, सो टोटल नंबर ऑफ वेज किती झाले? A to B कडे जाण्यासाठी तुम्ही N थ्रू जाऊ शकता किंवा S थ्रू जाऊ शकता, बरोबर? असं जाऊ शकता किंवा इकडून जाऊ शकता. म्हणजे ऑर आलेलं आहे म्हणजे ह्यांची ऍडिशन घ्यावी लागेल. A to B थ्रू N, A to B थ्रू N प्लस A to B थ्रू S. हे जे नंबर ऑफ वेज आलेले आहेत त्यांची काय घ्यायची? ऍडिशन घ्यायची. ओके, सो देअरफॉर टोटल नंबर ऑफ वेज, टोटल नंबर ऑफ वेज किंवा टोटल नंबर ऑफ वेज किंवा टोटल नंबर ऑफ रूट्स फ्रॉम A to B आर. काय घेणार आहात तुम्ही? A to B इकडून जाऊ शकता किंवा A to B ला इकडून जाऊ शकता. किंवा आलेला आहे म्हणजे आपण ऍडिशन प्रिन्सिपल यूज करणार. म्हणजे इथे किती आले टोटल नंबर ऑफ वेज? 6 प्लस इथे आले टोटल नंबर ऑफ वेज 2. म्हणजे किती झाले? 8 नंबर ऑफ वेज ने तुम्ही A कडून B कडे जाऊ शकता. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे का? सपोज सेकंड, सपोज 5 chocolates of different 5 chocolates of different type are to be distributed among 4 children and there is no condition on how many chocolates a child can get including 0. क्वेश्चन काय आहे? how many different ways are possible? How many different ways are possible for doing so? क्वेश्चन काय पहा, 5 चॉकलेट्स ऑफ डिफरंट टाइप आहेत तुमच्याकडे. किती चॉकलेट्स आहेत? 5 चॉकलेट्स आहेत. ऑफ डिफरंट टाइप आर टू बी डिस्ट्रीब्युटेड अमॉंग 4 चिल्ड्रन. 4 चिल्ड्रन्स मध्ये तुम्हाला ते 5 चॉकलेट्स काय करायचे? डिस्ट्रीब्यूट करायचे. देयर इज नो कंडिशन ऑन हाऊ मेनी चॉकलेट्स द चाइल्ड कॅन गेट इन्क्लुडिंग 0. म्हणजे त्या एखाद्या मुलाला चॉकलेट मिळेल किंवा नाही मिळाली तरी चालेल अशी कंडिशन आहे की नो कंडिशन ऑन हाऊ मेनी चॉकलेट्स द चाइल्ड कॅन गेट. त्या मुलाला किती चॉकलेट्स मिळतील याच्यावर काही कंडिशन नाहीये. क्वेश्चन काय पहा, हाऊ मेनी डिफरंट वेज आर पॉसिबल फॉर डुईंग सो. असे किती नंबर ऑफ वेज आहेत ते तुम्हाला शोधायचे. ओके, किती चॉकलेट्स आहेत? 5 चॉकलेट्स आहेत. डिस्ट्रीब्यूट करायचे किती? 4 चिल्ड्रन्स मध्ये. 4 चिल्ड्रन्स मध्ये काय करणार आहात तुम्ही? ते डिस्ट्रीब्यूट करणार आहात. पहा किती चॉकलेट्स आहेत आपल्याकडे? 1 2 3 4 and 5 चॉकलेट. आता ही जी फर्स्ट चॉकलेट आहे ती तुम्ही 4 स्टुडंटला देऊ शकता, 4ही चिल्ड्रनला देऊ शकता. म्हणजे ह्या चॉकलेटला किती नंबर ऑफ वेज आहेत? 4 वेज आहेत. ओके, फर्स्ट जी चॉकलेट आहे तुम्ही पहिल्या मुलाला देऊ शकता किंवा दुसऱ्याला देऊ शकता किंवा तिसऱ्या मुलाला देऊ शकता किंवा चौथ्या मुलाला देऊ शकता. म्हणजे तुमच्याकडे किती ह्या फर्स्ट जी चॉकलेट आहे ती द्यायला किती नंबर ऑफ वेज आहेत? 4 नंबर ऑफ वेज आहेत. ही दुसरी जी चॉकलेट आहे ती तुम्ही 4 मुलांना देऊ शकता. तिसरी सेम 4 चिल्ड्रनला देऊ शकता. 4th पण तशीच आणि 5th पण तशीच. ओके, 4 चिल्ड्रनला देऊ शकता. आले लक्षात? तुमच्याकडे 5 चॉकलेट्स आहेत. फर्स्टला 4 वेज आहेत कारण चिल्ड्रन तुमच्याकडे 4 आहेत. तुम्ही 4 मुलांना देऊ शकता. की दुसऱ्या पण चॉकलेटला तेवढेच ऑप्शन्स आहेत.
ओके, कारण त्याची कंडिशन अशी नाहीये, कंडिशनच नाहीये त्यावर. हे जे चॉकलेट तुम्ही डिस्ट्रीब्युट करणार आहात त्यामुळे कंडिशन नाहीये. त्यामुळे फर्स्ट चॉकलेट तुम्ही 4 चिल्ड्रन पैकी कोणाला देऊ शकता, दुसरी पण 4 पैकी कोणाला देऊ शकता, तिसरी जी चॉकलेट आहे ती तुम्ही 4 चिल्ड्रन पैकी कोणाला देऊ शकता. ओके, सेम आहे. तर therefore टोटल नंबर ऑफ पॉसिबल वेज किती झाले? टोटल नंबर ऑफ वेज आर किती आले? टोटल नंबर ऑफ वेज 4 into 4 into 4 into 4 into 4 किती झाले? ओके, यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 16 into 4 64 into 4 64 into 4 किती आले? 256 into 256 into 4 म्हणजे टोटल किती झाले पहा? 1 0 and 2